चला आपली मसाला खिचडी झालेली आहे रेडी. हे बघा एकदम असा घमघमीत सुगंध सुटत आहे. आईने केली ती. हो आईने केल्यावर विशेष नाही. मस्त अशी पॅक करणं चालू आहे. कोमल पटापटा पॅक करतीये. असं नाही बोलू बेटा. काय चाललंय दोघींच? नमस्कार. ही लय आगाव झाली ही छोटी चिमणी. छोटी चिमणी सगळ्यांना लढायला लागली. छोटी चिमणी दोघीला आवरण झाली. आणि ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं लागेल की आमच्या घरामध्ये चांगलं. काय प्रश्न आहे तुम्ही सांगा. का ते लोक सांभाळत नाही काय नाही काय करा. जग लय बदललं आजी आता. सांभाळायला पाहिजे. आई वडील कशाला पाहिजे सांग. हा ना मग आज आई वडील आपल्यासाठी काय करतात? माय बाप आहे म्हणजे आपण आहे. हो ना. काय म्हणता? आणि आपण काय करायला लागलो? आज आई वडील आपल्यासाठी काय करते? नाही पण असा विचार सगळ्यांचाच पाहिजे आजी. हो ना पाहिजे ना मग. सगळे लोक असा विचार करू शकत नाही ना. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. दादागिरी बघा कशी आहे. बघा एका किंडर जॉय साठी तिघींची मर चालली खायची साठी. अरे ती बा कसा लांब हात धरती बा. हे दीदीन घेतलं हे चॉकलेट काय आजी बरं आहे का? बरे थंडी वाजायला. आपली पिवला दाखवून थोडा वेळ दाखवून पिवला. बनव ना काय कचोरी. मला नाही बनवते. याची काय होय मस्त होती. कोमलाची कचोरी बनवता येते का तुला? हा. मग शिकणार आहेस का तू? हो शिकणार आहे कोमल. ओके येते. चला हे घ्या बरं पटकन. चला बरं सोडले का तुम्ही? बोललेले आपल्या घरी काय काय पुरण करू का खिचडी करू का कचोरी करू? काय काय खिचडीच करणार. आणि कशाला सोलू? उद्या करता येते. कशाला सोलायचं? खिचडीसाठी हाय आपल्या घरी. ओके. आता खिचडी करते. आणि ते कोण बोल काय दी म्हणते मला बस. क्या है? दे दे. कुछ नाही आहे. एका किंडरसाठी कवाची आहे बाय. खाली पाय बोलले केलं. कोण केलं बोललं? येणंच. का गे म्हटली ती. हिला कधीही मॅचिंग कपडे घातले ना ती वल्ली करून टाकते. हा आणि इकडे कोण आहे? परी मी तुझ्यासाठी आणलं होतं. खरं सांग मी कोणासाठी आणलं होतं? परी कोमल कोणासाठी आणलं होतं मी? पिऊसाठी. तू काल खाल्लं का नाही मला सांग. मग तू परत आज बी पाहिजे होतं का? कसली शिदोरी हो बाई. मानेच्या घरून आले बाळाला आणि त्यांचं. हा पिकअप झालं ना? हा ते नेलं ना त्या माणसानी. नमस्कार कसे आहात मित्रांनो तुम्ही? मजेतच असाल आणि मजेतच राहा अशी माझी अपेक्षा आहे. आणि रासालच याच्यात काही विषयच नाही आहे. तर आजचा विषय मी तुम्हाला सांगतोय. तुमचा लाडका ओम भाऊ. तुम्हाला वाटत असेल ओम भाऊला काय झालं आज काही अंगात आलं आहे का? तर नाही आज काहीच अंगात आलेलं नाही आहे. जसं दररोज अंगात येतं तसंच नॉर्मली अंगात आलेलं आहे. आणि आज आपण करणार आहोत एक विशेष व्लॉग ज्यामध्ये मी आज तुम्हाला दाखवणार आहे की माझी मम्मी आज काय करणार आहे. कारण की आपण म्हणजे आता नॉर्मल बोलतो. काय विषय झाला माहिती आहे का? आपण जे नॉर्मली लोकांना म्हणजे मी स्वस्त जालना आहे बघा. स्वस्त जालना दिसतंय का? आहे बघा. स्वस्त जालना जे पेज चालू केलं आहे त्यामधून मी काय करत होतो की आपण डेलीचे नाही का 1000 रुपये एक व्हिडिओचे घेत होतो. आणि एका 1000 रुपयेनं आपण गरिबांना काहीतरी खाऊ देत होतो. ठीक आहे जेणेकरून त्यांचं पोट भरलं पाहिजे. त्यामध्ये मग फ्रूट्स असू द्या किंवा मग वडापाव असू द्या किंवा मग समोसे कचोरी किंवा कधी पुलाव ह्या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण एका ताईनं मला सजेशन दिलं होतं. एका ताईनं बरं का. त्या यूट्यूबला आहेत आणि त्यांचं नाव मला माहिती नाही कारण की माझ्या लक्षातच नाही राहिलं आहे. त्या ताईनं मला अशी सजेशन दिलं की दादा जर कधी आई तुझी एवढी सुगरण आहे तिचं एवढं रेसिपीचं चॅनल आहे तर मग तुम्ही घरीच बनवून का वाटत नाही. आणि तेव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला. अरे चोरा हे पण होऊ शकतं.
तर मी आज आहे शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामधला. आज आमच्या इथं झालेला आहे, कोमलचे उपवास संपलेले आहे आणि आज आम्ही करत आहोत 30 लोकांसाठी काय करतोय बरी, मसाला खिचडी. हं. आणि ती आपण डोनेट करण्यासाठी माझ्यासोबत माझी आई येणार आहे, माझी धर्मपत्नी येणार आहे आणि दादा देखील येणार आहे. आम्ही 4 जण जाणार आहोत आणि लवकर दिशी. तुला यायचं आहे का? तू काय करशील सोबत येऊन परी? हो इकडे ना, एक मिनिट. ही आई आहे बघा, आईची लगबग चालू आहे. आज तर विषय असा आहे की आज आम्हाला ते डोनेशन तर करायचंच आहे, परंतु आज गुरुवार असल्यामुळं कोमलसाठी पूर्णाचा स्वयंपाक देखील आहे. ते सगळं करून ह्या बाया करणार आहेत. तीच लई मोठी गोष्ट आहे. आता किचन मध्ये म्हटलं तर खूप पसारा असणार आहे. नाही आवरला. आवरलाय? ओके, तर मग किचन मध्ये जाऊया आणि झटपट बघूया की हे कसं बनवता. झटपट पटापट झटपट पटापट हाँ, झटपट पटापट खिचडी बनेगी सटासट. सटासट. चला तर चला मित्रांनो, तुम्हाला दाखवतो मी खिचडी कशी बनतीये आणि मी काय काय तयारी केली ते दाखवतोय. आता आधीच क्लिअर करतोय व्हिडिओ चालू होण्याच्या पूर्वीच की मी माझा उद्देश माझ्या त्या इंस्टाग्रामच्या व्हिडिओमध्ये, यूट्यूबच्या शॉर्ट्समध्ये सांगितलेला आहे की माझा हा व्हिडिओ बघून जर कधी 2 लोक अजून जर काही प्रोत्साहित झाले हे डोनेशन करण्यासाठी, तर माझा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश होता तो पूर्ण झाला असं समजा. ठीक आहे, त्यामुळे मला ह्या कमेंट करू नका, करून करतोय व्हिडिओ का बनवतोय, दाखवतोय कशाला, हे मला कमेंट्स करू नका. जो कोणी चांगला करतोय ना त्याला सपोर्ट करत चला, माझं एवढंच म्हणणं आहे. बाकी तुमचा सपोर्ट तर आहेच मला, पण काही जे 4 लोक असतात ना जे असे आपल्याला बोलतात त्यांना मी सांगतोय ही गोष्ट, तर जरा विचार करून बोला. चला मी आता जातोय आमच्या किचनमध्ये, जिथं तुम्हाला दिसणार आहे काय चालू आहे. तर चला कारण इकडे बघा, इकडे तांदूळ घेतलेले आहे बासमती, हे 2 किलो तांदूळ आहेत. आणि इकडे मटर घेतलेले आहेत, हे 1 किलो शेंगाचे मटर आहेत. इकडं 6 ते 7 बटाटे घेतलेले आहेत, टोमॅटो घेतलेले 6 ते 7, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा हे सगळं घेतलेलं आहे. आणि मसाला आपला काढायचा आहे मिक्सरमधून. हे बघा मसाला आईनं हे काढलेला, हा खिचडीसाठी स्पेशल मसाला असतो आईचा. यात असतंय खोबरं, लसूण आणि आलं. हे सगळं मिक्सरमधून काढलं की ते जाणार आहे आपल्या खिचडीमध्ये. आईनं आज उद्घाटन केलेलं आहे मोठ्या पातेल्याचं. खरंच सांगतोय मित्रांनो, मोठ्या पातेल्याचं उद्घाटन झालंय आमच्या घरी. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे की मी जे व्हिडिओमधून पैसे वगैरे कमवतो ना ते मी इकडे देत असतो. जरा हे आज 500 रुपये आमच्या गल्ल्यासाठी 700 रुपये असेल ते. दादा हे घ्या, तुम्हाला एवढे पैसे आज उरले. हो जरा एवढीच उरले आज तुम्हाला. 400 रुपये ठेवा, आता काही नाही होत. 400. आणि आई आपल्याला 1 लाख रुपये जमा करायचे ते बॉक्समध्ये, ते कधी होतील? कधी मग म्हणणं आहे होतील कधी ना कधी. पण ठीक आहे आई, आता हे पातेलं गरम झालं का हे स्टिकर काढून टाकशील त्याचे. हे बघा, कोथिंबीर, खोबरं, आलं आणि खोबरं, हे लसूण आणि कोथिंबीर. बरं मिक्सर म्हणून काढणार आहे का? हो. बरं बघा काय वाटतंय किती वेळ लागेल याला? अर्धा तास. ओके, अर्ध्या तासामध्ये आपली खिचडी रेडी होणार आहे. म्हणजे 2 किलो होईल ना? कोमल 20चा अर्थ काय या? नाही हो ना, साईज राहते ना त्या. पण 2 किलो होईन का त्यात? तुला अंदाज वाटते? आई आल्ला देऊ दे 2 किलो. परी थोडी डाळ पण टाक. हा डाळ असते की त्यात? थोडीशी टाकू ना. हा घ्या मग. एकच का? आणि हे बा इकडं कार्टून, आणि हे एक कार्टून. का रे मन अजून दे, मन अजून दे. अजून दे, अजून दे म्हणा, अजून दे. जेव्हा पाहिजे तेव्हा बोलत नाही पोरगी. हा ऐकलं का? हा चला मॅडम, डाळ काढली. परी 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 ग परी नको ग परी.
हे लगेच निघून जातात स्टिकर बघ. गरम केलं ना पातेलं नाही कशाने हाताने कोण निघून का ग? गरम तर होऊन ते गरम नाही झालं ना गरम. झालं. वाटीभर काढ वेगळी. वाटीभर काढ, वाटीभर. वाटीभर म्हणजे हे बघ इकडे बघ. वाटीभर म्हणजे किती कोमल? वाटीभर म्हणजे ही वाटी हिला भर. काही अर्थ लागत अगं अर्थ काय लावायचा आहे आता? काय बोलू तुला बाबा. म्हणजे 5 वर्ष असेच वाया गेले. बस का पाय कमी. या वर्षी कोमलच्या मनासारखं झालं. तिचे उपवास संपन्न झाले. काय वाटतंय कोमल तुला? आनंद होतोय का? हा आनंद होतोय. काय उपवासाचं महत्व मला नाहीच कळत ग तुमचं. ते आम्हालाच माहित आहे. तुम्हालाच माहित, तुम्हीच ठेवा. चल हाट बाजूला. स्टिकर काढायचंय पण निघत नाही. हे बघा निघलंय का? हा, ते 20 आकडा नंतर काढता येईल. चटका बसल ना मग. निघला निघला निघला. ते नाही गरम झाले. निघलं हो मित्रांनो, निघलं हो मित्रांनो. ते अर्धच निघलं. उठ त्याला. हां आणि हे पण काढा. चटका बसाल. ओके झालं 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 झालं. चला आई लागा पटापटा. चला बरं. कोमल तू डाळ तांदूळ धुवून घे पटकन. चल. हातात नाही धुवायची. मग मग काय धुवायचं? पाण्याला उकळी आल्यावर टाकायची. मग धुवायची न लगेच धुतलं काय होणार आहे? नमक भिजत ठेवायचं. हा का कोमल? कोमल त्या डब्यात हळद काढ. हे मसाले भात. हे मसाले भात आहे. कोमल त्या डब्यात हे काय? हळद काढ. गॅस फुल केलेला आहे तू? मग जळून जाणार नाही हे सगळं? हे कांदा टाकून दिला आहे आईनी. आई तू जास्तीत जास्त किती लोकांना स्वयंपाक बनवलेला आहे? कितीच लोकांचं नाही. का? तुमच्या घरी आले म्हणून मग एवढ्या लोकांचा स्वयंपाक दिसते. आमच्या घरात माणसंच नव्हते ना रे कोणी. आम्ही तिघीच मायलेकी होतो. पहा आता सरळ बोलायचं उरफट बोलतीये. सांगायला काय कोमल माहितच नाही आम्हाला एवढं करायचं. हम्म बाहेरचं सांगताय का? जोपासून तू व्हिडिओ मध्ये गेला ना तोपासून जास्त स्वयंपाक करायला मी. कारण तू ड्युटीला होता ना तेव्हा मी बिर्याणी करून द्यायची, खिचडी करून द्यायची, पोरायला देत होती ना. हा ना. मग आता हे बघा आई या धुवून. चला आई मला असं वाटतं ही पहिली टाकायला पाहिजे होतं. होते हो म्हणतो. ओके चला मित्रांनो, खिचडी झाली की मी तुम्हाला भेटतो. काय चाललंय दोघींच? नमस्कार. ही लय आगाव झाली ही छोटी चिमणी. छोटी चिमणी सगळ्यांना लढायला लागली. छोटी चिमणी दोघीला आवरण झाली. आणि ही गोष्ट तुम्हाला मान्यच करावं लागेल की आमच्या घरामध्ये जन्माला आलेले सगळे लेकरं असू द्या, कोणी असू द्या, ते असे डेंजरच आहेत. काय म्हणते कोमल? आहे का नाही? ती अजून दे म्हणते. ती ते केस ओढते. अय 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 केस कोण वाढेली का? काय लागलं पाहून दे ना. झाली खिचडी? हो राहिली. हो रे शिजा लागली का? झाकण ठेवून का? हो डाळ कुकडे आता टाकली. तू कुरकुरे काय चांगले. हा मी काहीच बोलत नाही, काहीच नाही. आज तू लय डोक्यात चालली माझ्या. मी अशी म्हणजे एवढं बोर्ड आणून देऊन मित्रांनो तिने त्या सोफ्यावर लिहिलं. नाही ऐकत ना तू कधी? मग का ग तू तू ऐकते का पप्पाचं? नाही ऐकत. कोण ऐकतं माझं? नाही ऐकत तू बी. कशाला ऐकशील? तुला थोडी पप्पा आहे मी.
नाही का? आईने दिले पैसे आण बाबा. कॅमेरा चालूच राहू द्या. नाही नाही, लपून ठेव. जाय लपून ठेव. जाता जाता टोमणे वाटते. असे लोक आहेत बाबा, काय करा मित्रांनो. कशाला ठेवा ना मम्मी याच्या आधी ठेवा ना. का? मम्मी याच्या आधी ठेवून पटकन. कारण का? कारण सांग ना मला, का ठेवू? पण मम्मी येईन ना. मम्मी गेल्यावर आपण काढायचं ना. पटकन ठेव. हाय कन पप्पा तुम्ही. लो भाई, रिजल्ट दे रहे हैं कोमल जी. आपको दिखा रहे हैं लाईव्ह प्रूफ. 14/11/2025 ला चालू केलेलं पे हे डब्बा आज पूर्ण 1 महिन्यात 4 दिवस वर झाले आहे ना. किती रुपये जमा झाले कोमल? मम्मी पप्पा टी-शर्ट सुद्धा आणलं. बर, ती कशी पाहिजे? तुला शिकायचं का ग पिवडे? परी विचार बरं, तुला शिकायचं का म्हणा? शिकायचं का? मम्मी माझं खाऊन लावलं. हे बघा, एवढा भरलाय. एवढ्या दिवसामध्ये फक्त एवढाच भरलाय. मोजले नाही बाहेर. काय करावं आता? हे जर कधी कोणी स्क्रीनशॉट काढून, एवढा टाईम असून कोणाकडे स्क्रीनशॉट काढून सांगा मला किती झाले असून जमा. म्हणजे काय करा, 1 लाखामधून जे रंगवलेलं नाही ते मायनस करा, बरोबर उरलेली अमाऊंट त्यात जमा झालेली असणार. बरोबर की नाही? असाल वेळ तर करा, नाही तर द्या सोडून. चल ना, कारण की मला आता करायला जरा वेळ लागणार. परी असं अंगावर उड्या नाही मारू ग. चला घ्या बरं, ते पॅक करायचं ना आपल्याला. चला मग. हां, हाट परी मला तिकडे जाऊ. सोड ना मला, पाहू दे ना तिकडे एकदा जाऊन. उतर खाली. माझ्या पायाला लिंबून घ्यायला लागले. काय करू? वजनामुळे यायला काय काम यायचे. मुंग्या पायाला. हे बघा, ये मसाला खिचड़ी रेडी हो रही है. थोड़ा टाइम है. भाजी काय करताय तुम्ही? कोणती आवडत नाही. आमच्या माझं डाएट चालू होतं, काय खाऊन काय नाही बाबा. विचार पडतो मला कधी कधी. नाही नाही, काय बाबा करा. चला, आपली मसाला खिचडी झालेली आहे, रेडी. हे बघा, एकदम असा घमघमीत सुगंध सुटत आहे. आईने केली ती. हो, आईने केल्यावर विषयच नाही. मस्त अशी पॅक करणं चालू आहे. कोमल पटापटा पॅक करते. आता ही लोकांना द्यायची. असं नाही बोल. असं नाही बोलू बेटा. चला बरं, लवकर लवकर. कोण बोलतंय कोणाचा आवाज येतोय? कोमल तुला माहिती आहे का ग? नाही ग, शेंडी फळाचा आवाज येतोय. शेंडी फळाचा. काय थांब. पटकन घे माझी. नाही मारू. तिला आतमध्ये टाक तिकडं. रामा, रामा इकडे सोडूच नको. रामा तू ऐकते ती पोरगी. आली 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 रे, आली रे. लांब गरम आहे ना. इकडं गरम आहे ना बाई. इकडं ऐका ऐका, ऐकते का बा? हे बा, तुम्हाला वाटत असं नाही काय ऐकते का बघा ती. सोड म्हणते मला त्यांच्याजवळ. बरं झालं, पिवळी झोपली देवानं केलं. अरे बघ, पातेलच वळते ती. पिऊ झोपलेली बाबा. चला लवकर लवकर आवरा बरं. तुला राहून ना, तू काहीच मेहनत घ्यायला नाही. तर कोमल बोलली होती उपवास आहे ना आज, तर तिला आज सगळं काही करायचं होतं, तर ती पॅकिंग वगैरे करते. आणि आईच्या हातचं आपल्याला खिचडी द्यायची होती, म्हणून आईनं खिचडी पूर्ण केलेली. मस्ती केलेली खीर मस्त वाटू लागला. खाती बा. तिसाठी केली ना, पुरणपोळी केली ना तिसाठी. मग
चला बरं कोमल, कशात न्यायचं ते? थैलीमध्ये न्यायचं. पाण्याची बॉटल पण सोबत घे. कोण कोण चाललं? आम्ही सगळे चाललोय. तुम्हाला यायचे दोघं जण चला ना मग. नाही घरी पाहिजे कोण? कोण पाहिजे घरी? बघा आता सर म्हणलं नाही पाणी म्हणते. पाहिजे. गिफ्ट पॅक करायचे आता. थंडी काय बाबा, थंडीचं काय करतो. मस्त पाण्याची बॉटल दिले. एवढं भरायचे हा सगळे तीसच येईल. ज्यूस दिलो. एवढे लोक सापडतील बा. हो आहेत ना. अरे कोण आलं रे? अजून कोण आलं? काय दिलं पप्पा? बरोबर. अजून खिचडी द्यायची आहे. चटकी बसली आई, चटकी बसली काय? चटकी बसली काय? हे घे, जास्त बरं मी लावतो काय हे घे, जास्त चला मित्रांनो, हे पॅक करतो आणि नंतर आम्ही तुम्हाला भेटतो. आम्ही आलोय डोनेशन करून घरी. हां आजीचा एक प्रश्न आहे. काय आजी? हो चांगलं. काय प्रश्न आहे तुम्ही सांगा. का ते लोक सांभाळत नाही काय नाही काय करा. हं? जग लय बदललं आजी आता. सांभाळायला पाहिजे. आई वडील कशाला पाहिजे सांग. हा ना मग. आज आई वडील आपल्यासाठी काय करतात. माय बाप आहे म्हणजे आपण आहे. हो ना. काय म्हणता? आणि आपण काय करायला लागलो. आज आई वडील आपल्यासाठी काय करते. नाही पण असा विचार सगळ्यांचाच पाहिजे आजी. हो ना पाहिजे ना मग. सगळे लोक असा विचार करू शकत नाही ना. हं. तोच तर प्रॉब्लेम आहे ना. हं. विचार नाही करत. म्हणजे त्याला आज किती आपलू आणि आणलं. दोघं नवरा बायको वाशिमची आजी हो ना असतील ना. म्हातारी. हो. आणि ते आम्हाला आम्ही त्याला दररोज देतो ना. हो. तर मला काय म्हणते माहितीये का? माय बापाची सेवा करा, हं. माय बापाची सेवा करा, एवढंच म्हणते ते. हो ना तेच मायबाप. हा आपल्या घरच्या मायबापाची सेवा करा. एवढंच म्हणते ते. हो ना हो ना बरोबर 4 बार म्हणतो मला तो माणूस. हो ना. काय बाबा. हे बघा कोमलची पूजा मांडलेली. लक्ष्मी देवीची आहे ना. छान आहे ना. हा पुरण टाकलं आज देवीला. हो. हं. पुरण टाकलं. आई ते दोघं नवरा बायको वाशिमचे. तेच म्हणते माय बापाची सेवा करा. आहे ना कोमल? काय म्हणते? माय बापाची सेवा करा. कोण म्हणते? ते दोघं नवरा बायको. तुम्हाला सांगते का? आपण त्यांच्या हातात दिले की माय बापाची सेवा करा, माय बापाची सेवा करा. लई जीव दुखते रे. तेच झोपते दोघं जण. आम्ही करतो म्हणा. आई तुम्ही तुमच्या पोरं पाबर करतात का? काय करावं आता, त्यांना आता तसं भोगावं लागतंय. आता याच्यात चुकी कोणाची? पोरांची चुकी म्हणा का माय बापाची चुकी म्हणा, काही नाही समजत भया नाही. दोन्ही हातान टाळे वाजते. एका हातान थोडी वाजते. आ? हे पुरण केलंय. पुरण डबल आज नाही, पातळ नाही. झालंय. गरम गरम खाऊन घ्या. भजी चालू आहे आणि आमटी झालेली आहे. थोडा स्वयंपाक बाकी. आई पोळ्या झाल्या की नाही? आता इथे 2 पोळ्या करून घ्या. कोमल चल उठ, हा, खिचडी खायची. उठ लवकर. पप्पा मला खिचडी खायची. तिखट आहे बाळा. खिचडी. लई तिखट झाली म्हणजे रामा म्हणे. खिचडी खायची. खिचडी खिचडी म्हणतात, खिचडी नाही, खिचडी खिचडी. हा. खिचडी. आणि खिचडी ते थोडी शिल्लक उरली कारण की ते डब्यात बसलीच नाही. कळालं? हा. काय तुम्हाला सांगते ते मायबापाला लक्ष द्या. हा ना, त्यांचं मन दुखलेलं असं बिचारायचं. रोज सांगते मला, दररोज म्हणते द्यायचं आहे मला. तुम्हाला मायबाप आहे का भाऊ? माझ्या बापाची सेवा कर, एवढंच. आई करते पुरणपोळ्या. आई एवढं पतलं पुरण जमन का ग तुला? पतलं थोडी झाली. मग निवत करेल. नैवेद्य करते का? नैवेद्य करणार, नैवेद्य देणार, नंतर पती परमेश्वर जेवणार आणि मग आमच्या सौभाग्यवती जेवणार. बरोबर आहे का? ही जगाची रीत आहे, आता काय सांगावं.